हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवलेत भजी आणि कशाची बनवलेत तर ते आधी मी सांगते. तर हे आहे आमचं सोसायटीचं छोटंसं टेरेस गार्डन. तर यावर बरीचशी अशी कुंड्यांमध्ये छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. तर त्यामध्येच हे ना ओव्याच्या पानांची एक कुंडीमध्ये लावलेलं आहे झाड. तर बोललं आता जरा वातावरणही पावसाचं झालेलं होतं आणि ओव्याची पानं तर तशी आपल्या पोटाला वगैरे खूप चांगली असतात. तर बोललं त्याची आज भजी बनवावीत जरा. तर मी ती पानं सगळी काढून घेतली. त्यानंतर हे गोकर्णाची फुलं वगैरे भरपूर आलेली होती तर झाडाला किंवा बाकी भरपूर झाडं आहेत अशी छोटी छोटी कुंडींमध्ये लावलेली. आणि वातावरणही बघू शकता अगदी असं पावसाचं झालेलं आहे. तर बोललं आज काही नाही ही भजीच बनवूयात. तर सगळ्यात आधी तर मी ती त्याची अशी पानं सगळी काढून आणलेत आणि आता त्याला कशी वरून माती वगैरे लागलेली असते. तर सगळ्यात आधी तर मी स्वच्छ अशी ती धुवून घेणार आहे. चांगली चोळून अशी आपल्याला ती पानं धुवून घ्यायची आहेत. तर एका बाउलमध्ये मी ती ओव्याची पानं घेतलेत आणि आता त्यामध्ये पाणी घालून आपण ती थोडीशी चोळून धुणार आहोत चांगली. म्हणजे त्याच्यावरची सगळी माती वगैरे काय धूळ वगैरे लागली असेल तर ती निघेल. तर मी आता एक एक करत त्याची सगळी अशी पानं धुवून घेते आणि त्यानंतर आपण आता भज्यासाठीचं बॅटर बनवणार आहोत. तर आधी तर सगळी पानं धुवून नितळवून घेतलीत मी आणि आता त्या बाउलमधलं पाणी टाकून त्याच बाउलमध्ये मी पीठ भिजवणार आहे. तर ही मी पळी घेतली तर ते एक वाटीचा प्रमाण आहे. तर मी 2 वाट्या बेसन पीठ घेतले, त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातले, अर्धा चमचा मिरची पावडर घातली, ती तिखट आणि कलर दोन्हीसाठी आहे त्यामुळे अर्धा चमचाच घातली. त्यानंतर 1 चमचा धना जिरा पूड घातली आहे, चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी थोडासा चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आणि आता आपण यामध्ये पाणी घालून ते बॅटर भिजवून घेणार आहोत. तर मी थोडंसं म्हणजे नेहमीच्या भज्यांपेक्षा थोडंसं पातळ बनवणार आहे, कारण आपल्याला त्या पानांना ना अगदी पातळ असं कोट करायचं आहे. फार जाड भजी बनवायची नाहीत, कारण काय होतं मग पिठाचाच फ्लेवर येतो. त्यामुळं ना थोडंसं पातळसरच बॅटर बनवायचं. त्याला कसं वरून फक्त त्या पानाला कोट होईल एवढंच पीठ लागलं पाहिजे. तर आता ते आपलं बॅटर बनवून झालं आहे आणि इकडं तेलही कडकडीत तापलं आहे. तर बघू शकता मी आता ते एक एक करत ती पानं पिठामध्ये बुडवून तेलावर आपल्याला ती तळून घ्यायची आहेत. तर आता मी तेलामध्ये हे पकोडे सोडून घेतलेत आणि आता जरा एक साईड चांगली भाजून देणार. नंतर पलटी करून वगैरे आपल्याला दोन्ही साईडने छान त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत असं फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता आलटी करून मी आता ते दोन्ही बाजूनं ती चांगली गोल्डन ब्राऊन त्याला कलर येईपर्यंत तळून घेते आणि त्यानंतर आता आपण झाऱ्यावर काढूयात आणि नितळून घेऊयात. या कशा भज्यांना थोडासा म्हणजे तेलाचा अंश राहतो आपल्या बाकीच्या भज्यांपेक्षा, त्यामुळे बोललं आधी चांगली अशी नितळवून घ्यावीत. आणि तळल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलीत ती भजी. तर आता आपण दुसरी बॅच करतो. अशी जेवढी त्याच्यामध्ये बसतील अशीच एक 5-6 टाकायची आहेत तेलामध्ये, एकदम सोडायची, त्यांना अडचण करायची नाही, नाही तर ती फुटतात मग. आणि फुटली की मग त्याच्या आत तेल सोकलं जातं. तर त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आता अशा प्रकारे आपले हे पकोडे तळून रेडी झालेले आहेत. तर त्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना, तर अगदी कमी तिखटवाल्या आहेत, एकदम जाड लांबट असतात त्यावाल्या. तर त्या एका मिरचीचे 2 तुकडे आणि मधून त्याला एक एक काप दिला आहे आणि आता त्या मिरच्याही आपण थोड्या या पिठामध्ये तळून घेणार आहोत. तर हे खूप छान लागतात अशी भजी खायला. तर बऱ्यापैकी मी ह्या मिरच्या कधी मार्केटमध्ये भेटल्या तर आणते असे पकोडे म्हणून खायला. खूप छान लागतात आणि कशाही तिखट नसतात, त्यामुळं म्हणजे त्यांना त्रासही काही होत नाही. तर आता हे पकोडे मी मिरचीचे दोन्ही बाजूनं चांगले खरपूस होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. आणि आता या मिरच्याही तळून झालेत तर आता त्याही मी झाऱ्यावर काढून नितळून घेते. आणि आता अशा प्रकारे आपले हे पकोडे रेडी झालेले आहेत. त्यासोबत मी नुसती मिरची 1-2 तळलेत खायला, तीही कमी तिखटवालीच आहे मिरची. तर आज मी बनवलेले हे म्हणजे ओव्याच्या पानांचे पकोडे कसे वाटले ते नक्की सांगा. आणि खूप आपल्या शरीरासाठी हे म्हणजे ओव्याचं पान उपयुक्त असतं. तर नक्की अशा प्रकारे म्हणजे ओव्याची पकोडे ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि मी आज बनवलेले हे ओव्याचे पकोडे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.